ओम शांती ओम मध्ये दाखवलेला पुनर्जन्म खरंच असतो आणि महात्मा गांधींनी हे सिद्ध करण्यासाठी एक कमिटी बसवलेली. अहो खरंच. तर विषय असा झाला, साल होता 1926. दिल्लीमध्ये बाबू रंग बहादूर यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला, जिचं नाव होतं शांती देवी. ही शांती देवी जेव्हा 4 वर्षाची झाली आणि व्यवस्थित बोलायला लागली, तेव्हा ती जे बोलली ते ऐकून भल्या भल्यांची वाट लागली. कारण तिने विचारलं, माझा नवरा कुठे आहे, माझी मुलं कुठे आहेत आणि मी इथे कशी आलीये. तिचं हे बोलणं ऐकून सगळे घाबरले. ती जे बोलत होती त्याचा अर्थ काढल्यावर लक्षात आलं की शांती देवीचा कदाचित पुनर्जन्म झालाय आणि पूर्वीच्या जन्मात ती मथुरेमध्ये राहिला होती. आणि तिने सांगितल्याप्रमाणे मथुरेत तिच्या नवऱ्याचं कपड्याचं दुकान होतं. तिने सगळी माहिती सांगितल्यावर तिला जेव्हा मथुरेला घेऊन गेले तेव्हा तिने जे जे सांगितलं ते सगळं खरं निघालं. बघता बघता ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. अहो एवढंच काय, तर या मॅटर मध्ये स्वतः महात्मा गांधी इन्व्हॉल्व झाले. गांधीजींनी त्याचं खरं खोटं करायला 15 जणांची कमिटी तयार केली. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शांती देवीचा पुनर्जन्म हा खरा आहे असं त्या कमिटीलाही मान्य करावं लागलं. या शांती देवींवर पुढे अनेक जणांनी रिसर्च केलाय आणि त्यावर पुस्तकं पण आली आहेत. याला इग्नोर करा, पण अशा भारी गोष्टी ऐकायच्या असतील तर फॉलो करा शार्पनरला.